तर मित्रांनो, इकडे आता आपण पोहोचलेलो आहोत माउंट मेरी चर्चला. आणि इकडे तुम्ही बघू शकत असाल, इकडे छोटे मोठे असे दुकानं लागलेत. तर खूप भारी सजवलंय रे. आणि माउंट मेरी चर्च समोर इकडे तुम्हाला कॅन्डल वगैरे असे त्या धर्माला रिलेटेड अशा वस्तू मिळतात. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया किती सजवलंय ते. तर मित्रांनो, ही मूर्ती जी तुम्ही समोर बघत असाल, ह्या मूर्तीची अशी आख्यायिका सांगितली जाते की जे कोळी ख्रिश्चन आहेत त्यांना ही मूर्ती 17व्या शतकामध्ये एका कोळी ख्रिश्चनाला स्वप्नामध्ये ही मूर्ती समुद्रात तरंगताना दिसत होती. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला ही मूर्ती खरंच समुद्रामध्ये सापडली. तर तेव्हापासून इकडं त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. तर 17व्या शतकातली घटना आहे ती अजूनही मूर्ती इकडे सांभाळली गेलेली आहे. तर अशी आख्यायिका सांगितली जाते. तर तुम्ही इकडे बघू शकता की वातावरण खूप पीसफुल आहे, कारण की ख्रिश्चन हा धर्म सुद्धा खूप शांततेचा मार्ग सांगतो आणि खूपच इथं शांतमय वातावरण आहे. तुम्ही इकडे बघू शकता की आता लोक जमायला लागलेत, कारण की संध्याकाळ होईल तसे इकडे जत्रा भरते. आणि खूप मस्त, पण खूप भारी लाइटिंग वगैरे छान केली आहे आणि छान वाटतंय. तर इकडे बघा मित्रांनो, आता इकडे खूप भारी म्हणजे आता तसं तुम्हाला बघितलं, इकडे आनंदाचं वातावरण चालू झालेलं आहे. इकडे हा येशूचा जन्म दाखवलाय की, कारण इकडे काय मला माहिती दिसली नाही काय लिहिलेली, त्यामुळे मी काय भाष्य करत नाही. पण ज्या पद्धतीने जे डेकोरेट उभं केलेले चित्र वगैरे आपण बोलतो की खूप मस्त मस्त गेले, म्हणजे आर्किटेक्ट. वा वा, आज खूप भारी वाटलं मला, कारण की बँड्राला आम्ही तसं आलो होतो पण इतकं असं एक्सप्लोर नव्हतं गेलं, फिरलो नव्हतं एवढा. माउंट मेरी चर्चला मी फिरलो आणि खूप भारी वाटलं. येशू ख्रिस्ताबद्दल माहिती मिळाली. आपल्या सगळ्या सबस्क्रायबरांना मला नाताळच्या खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्यात. मेरी क्रिसमस. त्या क्रिसमसद्वारेच मी आज माउंट मेरी चर्चला आलो होतो, कारण की मी याच्याबद्दल खूप वाचलं होतं किंवा ऐकलं सुद्धा होतं की इकडे जत्रा भरते. तर त्यासाठी मी आज बँड्रा इकडे आलो होतो आणि खूप छान, खूप मजा आली. तर शाहरुख खानचं घर बघायला मिळालं, बँड्रा फोर्ट बघायला मिळालं, मग कधी बघितला नव्हता. तर खूप भारी वाटलं. पुढे काय होतं. तर अशा प्रकारे आपण माउंट मेरी चर्च बघायला आलो. तर जे आपण बघितलं तिकडे चारही बाजूला जत्रा भरली आहे, म्हणजे कॅथलिक प्रकारे जे कॅन्डल लावले जातात चर्चमध्ये, तर कॅन्डल्स आहेत. प्रत्येक धर्माचं वेगवेगळं आहे. इकडे कॅन्डल लावले जातात. कॅप आहेत सांता क्लॉजच्या, ते आपण घालतो ते. आहे घ्यायला. इकडे खूप सारे असे आहेत, किचन्स वगैरे आहेत. तर मित्रांनो, इकडे तुम्ही जेव्हा माउंट मेरी चर्चच्या आत येतात तर इकडे भाविक प्रे करायला येतात भगवान येशूकडे. तर इकडे बघा लोक जमलेले प्रे केलं जाईल. आणि इकडे भगवान येशूचा जन्म आपल्याला माहिती गोठ्यात झालेला आहे, तर त्याचं एक चित्र उभारण्यात आलेलं आहे इकडे. तर भगवान येशूकडे प्रे केलं जातं. आणि इकडे सुंदर असं डिझाईन असं उभं केलेलं आहे. नक्कीच. तर मित्रांनो, आता मी उभा आहे मन्नतच्या खाली, म्हणजे शाहरुख खान यांच्या घराच्या खाली. दर दिवस एवढ्या संख्येने लोक येतात. वाव, काय घर आहे आपण शाहरुखचं, एक नंबर. म्हणजे बरेचसे लोक मुंबईतले किंवा मुंबईच्या बाहेरचे लोक फक्त घर बघण्यासाठी येतात. मित्रांनो, आपण बँड्रा पूर्ण फिरायला आलो होतो. तर बँड्रामध्ये आपण माउंट मेरी चर्च, तसंच आपण शाहरुख खानचं घर किंवा बँड्रा फोर्ट हे तिन्ही आपण कव्हर केलेले आहेत. आणि खूप अशी छान माहिती आणि त्या सुद्धा नैसर्गिक दृष्ट्या आपल्याला दिसले. आणि तर खूप भारी असं वाटलं. आणि खूप म्हणजे नैसर्गिक दृश्य खूप चांगले दिसले आपल्याला.
वाव, बँड्राचं काय नाही ना, रम्य दृश्य आहे. बँड्रा मला आजकाल खूप आवडायला लागलाय. बँड्राचा जावई कमेंट बॉक्स मध्ये कोण आहे का बँड्रामध्ये राहणारे, कोण मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्लीज मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा किंवा इन्स्टावरती फॉलो करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपली पूर्ण बँड्रा टूर कव्हर झालेली आहे. आज आपण सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे मला जायचं होतं नाताळच्या निमित्ताने माउंट मेरी चर्च, परत बँड्रा फोर्ट बघायचा होता. तेच निमित्त साधून आपलं ज्याला मी आयडल म्हणतो शाहरुख खानाचं घर बघण्यात आलं. तर पुन्हा एकदा माझ्या सगळ्या सबस्क्रायबरांना ह्या नाताळच्या मनपूर्वक शुभेच्छा. मेरी क्रिसमस आणि येणारे वर्ष तुम्हाला खूप भरभराटीचं आणि खूप आनंदही जावं अशी मी सदिच्छा करतो. आणि असंच तुमचं प्रेम कायम टिकून ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि असं आपलं कुटुंब वाढू दे नवीन वर्षासुद्धा. तरी इच्छा व्यक्त करतो आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.